साताऱ्यातील बँकेत महाघोटाळा। तब्बल 195 बोगस कर्ज खाती। माजी अध्यक्षांसह 50 जणांवर गुन्हा दाखल। पश्चिम महाराष्ट्रातील एका बँकेत मोठा आर्थिक घोटाळा समोर आलाय। रिझर्व्ह बँकेनं निर्बंध आणलेल्या आणि ठेवीदारांचे पैसे अडकलेल्या सातारा जिल्ह्यातील फलटण मधल्या यशवंत कोऑपरेटिव्ह बँकेचे शासकीय लेखापरीक्षण पूर्ण झालंय आणि बँकेच्या आर्थिक घोटाळ्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे साताऱ्यात एकच खळबळ उडाली आहे। यशवंत बँकेत तब्बल 112,57,881 रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचं उघडकीस आलंय। या प्रकरणी बँकेचे तत्कालीन चेअरमन शेखर चरेगावकर यांच्यासह 50 जणांवर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान 195 बोगस कर्ज खाती असल्याचं फिर्यादीत म्हटलंय। अनेक सहकारी संस्थांना मार्गदर्शक राहिलेले आणि सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष असलेले शेखर चरेगावकर यांच्यावर या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात। तसंच फलटण आणि कराडमध्ये बँकेच्या शाखा असल्यानं ठेवीदारांमध्ये सध्या चिंतेचं वातावरण आहे। पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत असून यात आणखी काही मोठी नावं समोर येण्याची शक्यता वर्तवली जातीये। संभाजी थोरात, साम टीव्ही न्यूज, कराड।